तर सन्माननीय राजसाहेबांनी नक्की विचार केला पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये गेलं पाहिजे आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। जे भाजप सरकार आहे किंवा शिंदे सरकार आहे हे पूर्णपणे परप्रांतीयांना प्राधान्य देत आहे। भाजप हे महाभकासूर झाल्यासारखं झालेलं आहे, त्यामुळे एकत्र येणं ही काळाची गरजच आहे। त्यांच्याशी युतीमध्ये जाणं फायदा नाही योग्यच आहे का पाठिंबासाठी पाहिजे एकत्र महाविकास आघाडीला साईडला ठेवायचा आणि महाविकास आघाडीमध्ये गेलं पाहिजे, कल्याण होईल। कधी गौप्यस्फोट तर कधी थेट आरोप, नेहमी आपल्याला विरोधकांना आपल्या खांद्यावर घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे पाहायला मिळतात। मात्र आज त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खरं तर चर्चेत आलेत ते म्हणजे राज ठाकरे। स्वतः राज ठाकरे यांची जी इच्छा आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, असं वक्तव्य किंवा अशी इच्छा राज ठाकरे यांची असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। मात्र असं असलं तरी पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य जनता असेल, त्यांना या संदर्भात काय वाटतं? महाविकास आघाडीमध्ये खरंच मनसेने सहभागी व्हावं का? उद्धव ठाकरे यांची अशी सोबत आल्यानंतर म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सध्या उद्धव ठाकरे, त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा महाविकास आघाडीचा भाग व्हावा का? त्यामुळे खुली राजकारण कसं होणार? जनतेला, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। मुळात मनसेचे सर्व राजसाहेब ठाकरे हे याबाबत उत्तम असा निर्णय देतील आणि सध्या मनसे ज्या पद्धतीने लोकांच्या संपर्कात आहे, म्हणजे मला वाटतं बूथनिहाय ज्या पद्धतीने मनसेचं कार्य चालू आहे, सगळ्यांनाच वाटत असेल की मनसे सोबत असावी, कारण त्या पद्धतीची बांधणी मनसेची सध्या चालू आहे। त्याच्यामुळे राजसाहेब जो काय निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल आणि तो राजसाहेबांचा निर्णय त्यांनी ठरवायचं आहे। बाकी कार्यकर्ते खाली ग्राउंड लेवलला जोमाने काम करतात, हे आता सध्या तरी चांगल्या दृष्टिकोनातून दिसतंय। कसं आहे, सर्वस्वी आमचे निर्णय घेणारे राजसाहेब ठाकरे आहेत आणि जे काय आता होईल ते तुम्हाला लवकरच या इलेक्शन पूर्वी दिसेलच। साहेबांनी, उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासाठी लढाई लढायचा, महाविकास आघाडीला साईडला ठेवायचा, त्यांच्याशी युतीमध्ये जाणं फायदा नाही। जर महाराष्ट्रासाठी, त्यांच्या महाराष्ट्र हेतूसाठी जर दोघे एकत्र आलेत तर दोघे एकत्र महाराष्ट्रासाठी लढाई लढायच्या, त्या बाकीच्या ह्याच्यामध्ये घुसायचं नाही, काही त्यांच्याशी काय मतलब नाही। राजसाहेबांच्या मनातलं इच्छा कोणालाच माहित नाही पडणार। राजसाहेब हे यांच्या जे मनात असतात ना ते डायरेक्ट बोलतात आणि त्यांचा डिसिजन ते स्वतः घेतात। कारण योग्यच आहे, कारण का तुम्ही पाहू शकाल की आता जे भाजप सरकार आहे किंवा शिंदे सरकार आहे हे पूर्णपणे परप्रांतीयांना प्राधान्य देत आहे। मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर जसं दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत आणि दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर जी खरी आपली मुंबई आहे किंवा महाराष्ट्र आहे आणि मराठी माणूस वाचला पाहिजे, त्यासाठी काहीतरी पर्याय घेतलाच पाहिजे। नाही, ती भूमिका आहे ती साहेब म्हणजे राजसाहेब जे आहे ते डिसाईड करतील। आम्ही कार्यकर्ते म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून मला हेच वाटतं की मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे। आताच्या राजकीय परिस्थितीचा जर विचार केला तर ते जाणं गरजेचं आहे, कारण का भाजप हे महाभकासूर झाल्यासारखं झालेलं आहे। त्यांनी महाराष्ट्र, देश सगळा व्यापून टाकलेला आहे, सगळे दरोडेखोर, चोर, डाकू सगळे भरून ठेवलेत आणि या ना त्या कुठल्याही गोष्टीने ते ही सत्ता कुठलीही असेल, भले नगरपालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, काबीज करायचा प्रयत्न करणार। आणि याला जर आपल्याला कुठेतरी थुकवायचं असेल, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला ताटमानेने उभा राहायचं असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी नक्की विचार केला पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये गेलं पाहिजे। हो, नक्कीच। जर मराठी माणसाच्या हितासाठी जर ती योग्य गोष्ट असेल तर नक्कीच जावं। आणि आता जी मराठी माणसाची गळचेपी होते सध्याच्या सरकारकडनं, ती गळचेपी थांबण्यासाठी, ती रोखण्यासाठी 100% महाराष्ट्र मनसेना ही बरोबर जाईल आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। नाही, मला तर वाटत नाही गरज मराठीचं आता सध्या हे मराठीला भरपूर म्हणजे दुरावलं जात आहे सगळ्यांकडून। त्यामुळे आता हे दोन भाऊ एकत्र येऊन जे करतील ते चांगलंच करतील अशी आशा बाळगायला पाहिजे। नाही, मराठी लोकांना आजकाल बऱ्याच ठिकाणी डावललं जात आहे, तर दोन म्हणजे आता मराठीसाठी त्यांनी जे आंदोलन दिलं तर सर्व यशस्वी झालं असं म्हणण्यात काही हरकत नाही, पण असं पुढे होऊ नये। परत काही चाललंय, काही जे हे आहेत आपले राजकीय पक्ष मराठीला भयंकर डावलण्याचा प्रयत्न करतायत, पण तसं होऊ नये। त्यामुळे एकत्र येणं ही काळाची गरजच आहे। आता शेवटी राज ठाकरे गेल्यानंतर मुसलमान जरा कमी होतील, यांना पाठिंबा ते कमी होणार, हा मायनस पॉइंट आहे।
बाकी मग ठीक आहे. बाकी ठीक आहे. मुंबईमध्ये तर पाहिजेच नाही एकत्र. मराठी माणसासाठी ते तर पाहिजे दोघं एकत्र. उद्धवजी साहेब आणि राज साहेब या लोकांनी दोघांनी एकत्र येऊन जो लढले तो फार चांगला आहे. कारण ते शेवटी आपल्या मराठी माणसांसाठी ते लढतायत दोघंही, आणि त्यांच्यासाठी सगळ्या जनतेने सहभाग होऊन त्यांना साथ द्यायला पाहिजे. मराठी लोकांनी सगळं म्हणजे दोघांनी म्हणजे गेलं तर येणारच. तर खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असलेली चर्चा ती म्हणजे महाविकास आघाडीसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे म्हणजेच मनसे जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र याची अधिकृत माहिती अजूनही राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेली नाहीये. मात्र असं असलं तरी जनतेची मतं या सगळ्यावरती काय ती आपण जाणून घेतली. काहींनी सांगितलंय की राज ठाकरे यांनी जर महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर निश्चितच महाराष्ट्रासाठी असेल किंवा ठाकरे बंधूंसाठी असेल तो फायदेशीर ठरेल. तर काहींनी थेटपणे महाविकास आघाडीसोबत न जाता दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी लढावं, मराठी माणसांना एकत्र आणावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. तुमचं याबाबत मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.